अजित पवारांच्या अपघातावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय। त्यांचा घातपात झाल्याचा संशय रोहित पवारांसह अनेक मोठ्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती। दरम्यान अनेक दिवस उलटूनही सीबीआय चौकशी संदर्भात कोणताही निर्णय न झाल्यानं राष्ट्रवादीच्या आमदारांनी फडणवीसांना स्मरणपत्र दिले। पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। व्हीके सिंगला कोण वाचवते, त्याला कोणाचं पाठबळ आहे? मी कालही माझ्या आरोपावर ठाम आहे की व्हीके सिंगचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत का? सखोलपणे चौकशी करून यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होणार। अजित पवारांच्या अपघाताच्या सीबीआय चौकशीची आठवण राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करून दिली आहे। विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्मरणपत्र दिलंय। एवढंच नव्हे तर या अपघात प्रकरणाच्या सविस्तर चौकशीची मागणी सर्व आमदारांनी केली आहे। काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात अजित पवारांच्या अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती। दरम्यान यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांसोबत चर्चा करून सीबीआय चौकशीचं आश्वासन दिलं होतं। तर दुसरीकडे अजित पवारांच्या अपघातासंदर्भात अधिवेशनात चर्चा करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे। अधिवेशन सुरू होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही या विषयावर चर्चा न झाल्यानं मिटकरी यांनी खंत व्यक्त केली आहे। तसंच व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांच्यावर गंभीर आरोप केला। अपघात प्रकरणात कुणालाही पाठीशी घालत नसल्याचं स्पष्टीकरण नवनाथ बन यांनी दिलेलं आहे। व्हीके सिंग त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली होती। तो न्यूझीलंड विरुद्ध भारताचा सामना बघायला त्या अहमदाबादला पण होता, फायनल मॅच बघायला, आणि व्हीआयपी मध्ये होता। आणि त्याचेकडून पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या सातत्यानं येत आहेत। त्यामुळं पोलीस प्रोटेक्शन त्यांच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे याकरता स्वतः आज मी माननीय मुख्यमंत्र्यांना तसं निवेदन करणार आहे। त्याच्यामुळं व्हीके सिंगला कोण वाचवते, त्याला कोणाचं पाठबळ आहे? मी कालही माझ्या आरोपावर ठाम आहे की व्हीके सिंगचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत का याची चौकशी, त्याची नार्को टेस्ट केल्याशिवाय समोर येणार नाही। अजित पवारांच्या अपघाता प्रकरणात सीआयडीच्या मार्फत चौकशी केली जाते। व्हीएसआर कंपनी असेल किंवा त्यांचा मालक, कुणालाही पाठीशी घालण्याचं काहीही कारण नाही। सखोलपणे चौकशी करून यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होणार। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात संजय राऊत देखील सातत्यानं रोखठोक भूमिका मांडतायत। याच अपघात प्रकरणावरून त्यांनी सुनेत्रा पवारांना एक सल्ला दिलाय। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा मुद्दा राज्य मंत्रिमंडळात सुनेत्रा पवारांनी मांडावा अशी मागणी राऊतांकडून करण्यात आली। तर सुनेत्रा पवारांनी काय करावं हे राऊतांना सांगण्याची गरज नसल्याचं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केला। तपास यंत्रणाचा अहवाल येऊ द्या, मग पाहू, हे उपमुख्यमंत्री बोलू शकतात, पण एक पत्नी बोलू शकत नाही जिने आपला पती गमावला। अशा पद्धती संशोधन हे रोहित पवार यांनी समोर आणलेलं असेल आणि ते आहे। दिल्लीत सुद्धा ते 2 दिवस होते असं मी पाहिलं। तर नक्कीच स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांनी या संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित केला पाहिजे। सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादीचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत। त्यांनी काय करावं याचा सल्ला संजय राऊत यांनी देण्याची गरज नाही। सुनेत्राताई पवार यांच्याकडे सतत विवेक बुद्धी आहे। तर अजित पवारांच्या निधनानंतर अनेक जणांनी त्यांच्या घातपाताची शंका उपस्थित केली आहे। अजित पवारांना न्याय मिळावा यासाठी रोहित पवारही देश पातळीवर लढाई लढतायत। दुसरीकडे या प्रकरणाच्या सखोल तपासणीसाठी सीबीआय चौकशीची मागणी राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा करण्यात आली। त्यामुळे दादांच्या विमान अपघात प्रकरणात सीबीआय चौकशी कधी सुरू होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।